आज आपण बघत आहोत खूप मोठ्या प्रमाणावर दबाव इथे आपल्याला पाहायला मिळतो। हा दबाव उगाच असा निर्माण झालेला नाही, तर या देशाच्या सरकारने हा निर्माण करण्याचा भाग इथे निर्माण केलेला आहे। कारण आपण बघू शकतो की गेल्या 20 दिवसापासून म्हणजे तब्बल 6 महिन्यामध्ये झालेला नीट पेपर फूट, त्याच्यानंतर झालेला टेट पेपर फूट, राजस्थानमधला पॅरामेडिकलचा पेपर फुटी, अनेक या देशांमध्ये जे पेपर फुटी चालवले आहे आणि यामुळे इथला जो युवक आहे, या भारतामधला जो युवक आहे तो त्रस्त झालेला आहे। अनेकांनी तर स्वतःला संपवून टाकलेला आहे, अनेक आई वडिलांचे स्वप्न आणि मुलांचे स्वप्न ध्वस्त झालेले आहे। आणि त्यासाठी आपण बघतो की गेल्या 21 दिवसापासून दिल्ली येथील जंतर मंतरवरती आपले सोनम वांचुक मोठ्या प्रमाणात शांततेनं अन्नदा उपोषणाला बसलेले होते। पण गेल्या 18 तारखेला 18 जुलै 2024 रोजी पहाटेला काही पोलिसांनी गुंडागरीच्या अंतर्गत त्यांना असं धक्केबुक्की केलेलं आहे। आणि कोणासाठी तर अशा एका माणसासाठी ज्याला साधं या देशातील असलेल्या राज्यांचे स्पेलिंग सुद्धा लिहिता येत नाही, एज्युकेशनचं स्पेलिंग सुद्धा लिहिता येत नाही, त्या एका शिक्षण मंत्र्याला अर्थात धर्मेंद्र प्रधानला वाचवण्याकरिता हे सरकार एवढं मोठं षडयंत्र रचवत आहे आणि अनेक मुलांच्या भविष्यासाठी लाखो करोडो मुलांच्या भविष्याचा उगत खेळत आहे। आणि त्यासाठी आपण बघतो की सोनम वांचुकला त्यांनी वाचवावं आणि या देशामध्ये जो भ्रष्टाचार चाललेला आहे, पेपर फुटीचे जे केंद्र चालू आहे याला संपूर्णतः नष्ट करून यावं, यासाठी दिल्ली इथे जंतर मंतरवर होऊ घातलेल्या जे प्रोटेस्ट आहे, संसद भवनवरती जो प्रोटेस्ट चालू आहे त्याला समर्थन म्हणून आज अमरावती जिल्ह्यामध्ये संपूर्ण युवक युवती आणि जेवढेही चळवळीतील आणि सुजाण नागरिक आहेत संपूर्ण इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक अमरावती इथे जोडलेले आहेत। आणि त्यासाठी आज हा संपूर्ण दिवसभराचा प्रोटेस्ट आम्ही इथे केलेला आहे। त्यात मी सुद्धा एक विद्यार्थी आहे, मी जरी एक संन्यासी असेल तरी मी या देशाचा नागरिक असून मी विद्यार्थी आहे आणि मी विद्यार्थी तसेच जीवन जगत असताना मला कल्पना आहे की कशा प्रकारे विद्यार्थ्यांवरती गदा सरकार आणत आहे। त्यामुळे या सरकारच्या विरोधामध्ये आणि सोनम वांचुकच्या समर्थनार्थ आम्ही हा संपूर्ण प्रोटेस्ट आज इथे चालवलेला आहे। आम्ही एवढंच सांगू इच्छितो की या माध्यमातून की सरकारने लवकरात लवकर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा आणि इथली शिक्षण व्यवस्था ही सुरळीत चालवावी, एवढंच मी सांगू इच्छितो आणि सर्वांप्रती मंगल कामना करतो। धर्मेंद्र प्रधान तुम राजीनामा दो, राजीनामा दो, राजीनामा दो, धर्मेंद्र प्रधान तुम राजीनामा दो, राजीनामा दो, राजीनामा दो। मोदी सरकार हाय 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 हाय